कल्पना नाही आता कोण कोण करताय, पण ज्या मुली करतात त्यांनी आत्ताच त्या बंद कराव्या. मी तर म्हणते तुम्ही त्या करू नका. तुम्ही त्याला नाव तर लावणी देऊच नका. मी मेहरबानी करते, तुम्हाला खूप खूप रिक्वेस्ट करते या माध्यमातून. तुम्ही डान्स करताय, तुम्ही पैसे कमवताय, तुम्ही वेस्टर्न डान्स नाव देऊन तुम्ही करा. त्याला तुम्ही लावणीचं नाव दिलं गेलं. ती लावणीचं नाव न देता तुम्ही केलं असतं तर चाललं असतं. तुम्ही ते वेस्टर्न डान्स म्हणूनच त्याला नाव द्या. तुम्ही त्याला कुठलंही झांबा द्या, झुंबा द्या, टंबा द्या, पण त्याला लावणी देऊ नका. एका स्टेटमध्ये समजा बिहारमध्ये एखाद्या गोष्टी केल्या जातात, त्या मुली नाचल्या जातात, त्या गोष्टी कुठेतरी आपल्या महाराष्ट्रात सुरुवात झाली होती. आणि जी काही गाण्याने सुरुवात व्हायची, तुम्ही उठायचे, छान डान्स आम्हाला बघायला मिळायचा, तुझी अदाकारी बघायला मिळायची. कधी कधी विकेंडला भाऊच्या धक्क्यावर पण गाणी वाजायची आणि आम्हाला ते छान वाटायचं. कारण त्याच्यामध्ये मला असं वाटतं दीपाली सय्यदच्या माध्यमातून एक मनोरंजनचा फ्लेवर जो आहे तो बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझन मध्ये कायम राहिला. ते तू एन्जॉय करत होती बिकॉज डान्स होता. डान्स होता ना तिकडे. सो ते एक म्हणजे काय झालं होतं, आता मध्ये एक पिरियड होता की जिथे पॉलिटिक्स मध्ये माझं हे सगळं कुठे ना कुठे थांबलं गेलं होतं. मी थँक्यू म्हणेल बिग बॉसला, खरं सांगते. त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा ते जगायला मिळालं की मी तो म्युझिक वाजणं, मग ते म्युझिक मध्ये पुन्हा एकदा घुसणं आणि ते पुन्हा एकदा डान्स करणं, म्हणजे ते विचारच नव्हता केला की झोपले आणि वाजते उठते आणि जाऊन मस्तपैकी आम्ही डान्स करतोय. भाऊच्या धक्क्यावर एखादा परफॉर्मन्स होतोय आणि त्या परफॉर्मन्स मध्ये आम्हालाच ऑन द स्पॉट करायचंय. असं नाही की आता आपण बाहेर असतो तेव्हा कोणतरी कोरिओग्राफ करतंय, कोणतरी येतं, इव्हेंट असेल तर तामझाम असतोय, पण तिथे तसं नव्हतं. तिथे आम्हाला हे गाणं आहे आणि या गाण्यावर आपल्याला करायचंय. सो ते करायचं, ते स्वतःहून करायचं आणि ते स्वतःहून करताना एक वेगळी मजा होती की चल मजा येते. ढोलकी माझं गाणी वाजली. पहिल्या आठवड्यात मला माझ्या गाण्याने सुरुवात केली होती ढोलकीच्या त्या लावणीवरून. त्याच्यानंतर मी माझं येगोय महिना केलं, मग मी बऱ्याच लावण्या प्रेझेंट केल्या. तर मला ते खूप छान वाटत होतं. आणि मला ना लावणीला, ती लावणी कशी सादर करायला पाहिजे, लावणी आपण कशी जगतोय, आम्ही जी लावणी जगलोय, जी आम्ही करत आलोय, महाराष्ट्राची शान म्हणून आम्ही लावणीला एक वेगळी लेवल दिलेली आहे आणि ती तशी जिवंत राहिली पाहिजे. त्याचा कुठेही त्याचा पाया तो नाही गेला पाहिजे. मी आधीही म्हटलं होतं की मला ना ते जसं कुठल्याही स्टेटला मी वाईट नाही म्हणत, प्रत्येक स्टेटचं एक आपापलं एक अस्तित्व आहे. पण एका स्टेटमध्ये समजा बिहारमध्ये एखाद्या गोष्टी केल्या जातात, त्या मुली नाचल्या जातात, त्या गोष्टी कुठेतरी आपल्या महाराष्ट्रात सुरुवात झाली होती आणि ते कुठेतरी ना मनात असं दुःख व्हायचं की ते तुम्ही डान्स करताय, तुम्ही पैसे कमवताय, तुम्ही वेस्टर्न डान्स नाव देऊन तुम्ही करा. त्याला तुम्ही लावणीचं नाव दिलं गेलं. ती लावणीचं नाव न देता तुम्ही केलं असतं तर चाललं असतं, पण ती गोष्ट जी दिली गेली होती ना, तेही मला कुठेतरी व्हायचं होतं की तेही लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे की नाही, की आपण लावणीला लावणीच ठेवा. महाराष्ट्राची शान आहे ती ज्या गोष्टीला आपण कुठे ठेवलंय आणि ती आपण कशा पद्धतीने प्रेझेंट करतोय. आणि आपण आता त्याला वेस्टर्न कपडे घालून लावणीचे ड्रेस नेसून आपण वेगळ्या पद्धतीने जे करतोय ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. आणि होपसो ते होतंय असं मी ऐकलंय की आता त्या सगळ्या गोष्टी बंद होणार आहे. तुम्ही ते वेस्टर्न डान्स म्हणूनच त्याला नाव द्या. तुम्ही त्याला कुठलंही झांबा द्या, झुंबा द्या, टंबा द्या, पण त्याला लावणी देऊ नका. हे मला वाटतं याच मुद्द्यावर राधा पण काही म्हटली होती, तू तिला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतीस. नंतर बाहेर येऊन तन्वीशी बोलत असताना तिने या गोष्टीवर विरोध केला, तर त्यावर तुला काही बघितलं? मला असं वाटलं, मी तिला सांगितलं तेव्हाच तिला मी पटवून दिलं. म्हटलं राधा, मला हे गोष्ट असं वाटतं आणि ती गोष्ट जर तू केलीस तर अजून खुलून येईल. आता तर राधा प्लॅटफॉर्मवर आता तिने केलं होतं, एक लावणी केली, खूप छान केली तिने. नंतर तिने केली ती जी तिने प्रेझेंट केली तिने चांगल्या पद्धतीने. पण मी म्हटलं हे बघ, ह्याच गोष्टीला घेऊन जर तू छान करशील ना तर अजून पुढे जाशील. पण जी गोष्ट तुम्ही करत होतात, म्हणजे काही ज्या मुली करतायत, मला आता कल्पना नाही आता कोण कोण करताय, पण ज्या मुली करतात त्यांनी आत्ताच त्या बंद कराव्या. मी तर म्हणते तुम्ही त्या करू नका. तुम्ही त्याला नाव तर लावणी देऊच नका. मी मेहरबानी करते, तुम्हाला खूप खूप रिक्वेस्ट करते या माध्यमातून की तुम्ही त्याला लावणीचं नाव देऊ नका. तुम्ही त्याला तुमचं वेगळं नाव द्या, स्पेशल परफॉर्मन्स नाव द्या, काही वेगळं द्या, पण त्याला लावणी नाव देऊ नका. तुम्ही प्लीज, रिक्वेस्ट आहे. आपण त्याला, ज्या महाराष्ट्राने आपल्याला ती लावणी शान दिली आहे, त्या गोष्टीला आपण जपूया आणि जोपासूया आणि त्याला मोठं करूया.